चे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्याशी संवाद साधतायत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर। भारतीय स्वातंत्र्य 74 वर्ष पूर्ण करून आता 75व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं आपल्या देशाच्या गेल्या 75 वर्षांच्या एकूण प्रवासाविषयीची त्यांच्या भावना आपण जाणून घेतोय। आणि या कार्यक्रमात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज आता माझ्याबरोबर आहेत। राजजी, 75व्या वर्षात आपण पदार्पण करतोय आणि आपण जर बघितलं तर गेल्या 75 वर्षामध्ये देशाची जी एक प्रवास आहे, आपल्या बरोबरच्या भारताच्या बरोबर स्वतंत्र झालेल्या देशांशी जर आपण तुलना केली तर पाकिस्तानशी तुलना केली तर असं लक्षात येतं की आपण खूप मोठी भरारी घेतलेली आहे। चीनशी कंपेअर केलं तर असं लक्षात येतं की अनेक गोष्टी आपल्याला अजूनही साध्य करायच्या बाकी राहिलेल्या आहेत। पण ह्या 75 वर्षाचा एकंदरीत जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण कमावल्या, काही गोष्टी आपल्याला नाहीत करता आल्या। एक राजकारणात काम करणारा माणूस म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून पण जेव्हा ह्या 75 वर्षांकडे तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला काय ठसठशीतपणानं जाणवतंय? प्रगती आपण केली याबद्दल काही निश्चित प्रगती केली, परंतु याचा अर्थ रस्ते बांधणं आणि फ्लायओव्हर्स बांधणं किंवा हातामध्ये मोबाईल येणं याला मी काही नुसती प्रगती मानणार नाही। मुळात आपण देश म्हणून विचार करत असताना याच्यामध्ये काही वैचारिक प्रगती झाली का? देश म्हणून आपण कधी विचार करतोय का की आपण भागाभागांमध्ये आपण अजूनही विचार करतो आहोत? चीनची प्रगती आपण बघतोय, परंतु ती चीनची प्रगती पण आपण एक तर त्यांच्याकडचं सिस्टम्स आणि त्यांच्याकडचं राजकारण हे वेगळं आहे आणि जे आपण पाहतोय ती काय संपूर्ण चीनची प्रगती नव्हे, ती काही भागा आणि बाकीचा भाग चीन कधी दाखवत पण नाही। त्याच्यामुळे आपण चीनची बरोबरी करणं काही किंवा त्याच्याबरोबर वाहत जाणं की चीनने बघा काय केलंय याला काही अर्थ नाही। आपल्याकडे देशामध्ये प्रगतीच्या नक्की व्याख्या काय आहेत? जे आपण 30-40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जे बोलत होतो, आजही आपल्याकडच्या निवडणुकांमध्ये आपले विषय बदललेले नाहीत। आजही आम्ही सांगतो की आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला चांगलं पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ। हे जर समजा आपण 75 वर्षामध्ये आपण त्याच विषयांवरती जर निवडणुका लढवत असू तर आपण नक्की प्रगती कुठच्या बाजूनी केली हे पण पाहणं गरजेचं आहे। म्हणजे आपण आता साधी गोष्ट बघूया आपण की आत्ता पूर येऊन गेला, मग आपण म्हणतो की नाही आपल्याकडे देशामध्ये धरणं खूप बांधली गेली। मग ती देशाची धरणं जर बांधली गेली त्याचा होणारा ओव्हरफ्लो याने आमची शहरं का बर्बाद होत आहेत? एका बाजूने आम्ही धरणं बांधतोय, एका बाजूने आमची शहरं ओव्हरफ्लोमध्ये बर्बाद होत आहेत, मग त्याची काही सिस्टीम लावलेली नाही आहे। हे जर 75 वर्षामध्ये होत नसेल तर आपण प्रगती केली की आपण नाही केली? म्हणजे आपण क्षेत्र कोणतंही निवडू नाही। आत्ता जो एक मुद्दा तुम्ही बोलताना म्हणालात की आपले प्रश्न तेच राहिलेत, म्हणजे बेसिक प्रश्न जे 75 वर्षांपूर्वी होते ते अनेक प्रश्न त्याच्यातले असेच राहिलेले आहेत। अशी स्थिती होण्यामध्ये म्हणजे त्याला आपण जबाबदार कोणाला धरायचं? लोकमताचा रेटा कमी पडला, चुकीचे राजकारणी आले, प्रायोरिटीज राजकारण्यांच्याच वेगळ्या होत्या आणि समाजाच्या जनतेच्या गरजा वेगळ्या होत्या? नाही, आपण मूळ विषयाकडे कधी वळलोच नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा मूळ विषय म्हणजे मी आत्ता असलेल्या सरकारमधल्याही काही जणांशी मी केंद्रातल्या सरकारमधल्या लोकांशी मी काही जणांशी बोललो आहे, अगोदरच्या सरकारमध्येही मी बोललो होतो। आणि का लोक घाबरत आहेत, का लोक भीत आहेत मला अजूनही कळलं नाही आहे। मी ऐकतोय आत्ता की आत्ता त्या विषयावरती विचार चालू आहे म्हणून, परंतु जोपर्यंत आपण देशाच्या लोकसंख्येवरती जोपर्यंत विचार करत नाही होत तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत। रहदारी नीट व्हावी म्हणून फ्लायओव्हर बांधतो आणि मग परत तिथे त्या समोरच्या भागामध्ये
अकराळ विक्राळ स्वरूप करून एक परत नवीन एक काहीतरी शहर उभं राहतं. मग परत त्या शहराचा काही प्रश्न सोडवण्यासाठी आपण परत रस्ते बांधतो, मग परत काहीतरी एक फ्लायओव्हर बांधतो, एक काहीतरी ब्रिज बांधतो, मग परत अजून काहीतरी लोक येतात आणि मग अजून ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. आपल्याकडे शहरांचा जर समजा विचार केला तर आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन बनतो, पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आता 75 वर्षामध्ये जर समजा तुम्हाला टाउन प्लॅनिंग पण करता येत नसेल, कसं होणार मला सांगा. कित्येकदा मी विचार करतो की आपण काय आपल्याकडे चांगली रेस्टॉरंट्स आली, आपल्याकडे चांगली हॉटेल्स आली, आपल्याकडे काही हातामध्ये मोबाईल फोन आले, आपल्याकडे चांगले TV आले, आपण ह्याला प्रगती म्हणायची. दरवर्षीचा आपण बघतोय शिक्षणाचा प्रश्न, 10वी 12वीचा असेल किंवा अजून कुठच्या दुसऱ्या ॲडमिशनचा, कोर्टात का जातो? ह्याच्या आधी मी कधी इतक्या मागे कधी बघितलं नव्हतं. आपण गेली 15-20 वर्षापूर्वीचं जर समजा बघितलं किंवा शालेय शिक्षणाचा विषय कोर्टात गेलाय म्हणजे काय? कोणाला तो समजत नाहीये, कोणाला तो सोडवायचा नाहीये. दरवेळेला आपण विद्यार्थ्यांचे हाल करणार आहोत. आता याला तुम्ही प्रगती म्हणणार आहात. मग तुम्ही म्हणणार की नाही इथे शिक्षण आपलं वाढलंय, अनेक मुलं परदेशात जात आहेत, अनेक मुलं इंजिनियर्स होत आहेत, डॉक्टर्स होत आहेत. कसं होतं की ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो किंवा शाळेमध्ये होतो त्यावेळेला एक आर्ट्स कॉमर्स सायन्स याच्या पलीकडे काही फारसं काही नव्हतं. त्याच्यामध्ये आता वेगवेगळे कोर्सेस आणि वेगवेगळ्या गोष्टी आल्या ज्याच्यामध्ये मुलांना इंटरेस्ट आहे, त्याप्रमाणे मुलं जायला लागली. परंतु ती गेल्यानंतर त्याच्या पुढे काय? त्या प्रकारचं शिक्षण हे आपल्याकडे मिळणार आहे का की ज्याच्या नोकऱ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत? असा सर्वांगीण विचार जर समजा होत नसेल 75 वर्षामध्ये, तर मला खरंच प्रश्न पडतो की आपण प्रगती या गोष्टी ही व्याख्या कशात बसवायची मला अजूनही समजत नाही. अजूनही आमच्या काय म्हणणं आहे की हे जे प्रश्न आहेत आता आपल्या समोरचे ते लोकसंख्या हे त्याचं मुख्य कारण आहे. तर मग लोकसंख्या रोखण्यासाठी सरकार तर आपल्या पातळीवर काय कमी ठेवा संख्या हे करा सांगून थोडी होत आहे. मग काय सक्ती करायची? अर्थातच करायला लागेल तुम्हाला. अनेक देशांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सक्ती म्हणजे लगेच तुम्ही अगदी लगेच संजय गांधी लगेच म्हणजे तोच मुद्दा येईल की तसं नाहीये. शेवटी तुम्ही त्यांना काही कमी मुलं जर समजा तुम्हाला झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना काही बेनिफिट्स देणार आहात का? त्यांना म्हणजे तुम्हाला शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्या जनतेला प्रोत्साहन पण द्यावं लागेल. त्यांना काही त्याच्यामधनं काही फायदेही झाले पाहिजे. आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये तिथं सरकार अशी भूमिका घेऊन आहे की जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल किंवा तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ज्यांना 2पेक्षा कमी मुलं आहेत अशांनाच तो मिळेल. पण त्याच्याबद्दल विश्व हिंदू परिषदेसारख्या काही संस्थांनी विरोध केला त्याला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे हिंदूंचीच संख्या कमी होईल. तर म्हणून माझं तेच म्हणणं आहे ना की आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या हिंदू मुसलमान असं जे बघतोय ना, सरसकट का नाही गोष्ट होऊ शकत? नाही, सरसकट करायची म्हणजे सक्तीच करावी लागेल. सक्तीच करायची. मग मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही दारू पिऊन गाडी चालवल्यावरती तुम्ही जर सक्ती करता, तुम्ही त्याला काय जेलमध्ये टाकता किंवा त्याला काय पैसे मोजायला सांगता, ज्याच्यातनं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी झाली. आता जिकडे सांगून जर समजत नसेल तर काही वेळेला काही गोष्टींची सक्ती तुम्हाला करावी लागते काही चांगल्या रिझल्टसाठी. नाही, पण आपण लोकशाही देशामध्ये प्रश्न परत तोच आहे ना. लोकशाही ही जर समजा आपल्याला जर मारक ठरत असेल काही गोष्टींमध्ये, म्हणतोय मी, कळलं का? काही गोष्टींमध्ये तुम्हाला निर्णय हे घ्यावेच लागतील ना, त्याला काही इलाज नाहीये. पण म्हणजे तुम्हाला जेन्युइनली असं वाटतं की अशी सक्ती येऊ शकते आणि असं आपण करू शकतो, या मार्गाने जाऊ शकतो? काही विषयांमध्ये तुम्हाला करावं लागेल, अन्यथा हे प्रश्न कधी सुटणार नाहीत. समजा आपण एक उदाहरण दाखल, आपण समजा मुंबईचा विचार केला. समजा मुंबईमध्ये झोपडपट्ट्या वाढत आहेत, बरोबर आहे. मी हे कधीपासून ऐकतोय की 90 पर्यंतच्या झोपड्या ह्या लिगल असतील, मग 95, मग 2000, मग 2005, मग 2020, मग आता 2025 जाईल. हे कुठे थांबणार? म्हणजे
मतांसाठी राजकारणाचा खेळ होतो आणि मग तो खेळ करत 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 आपण हे बघत नाही आहोत की ज्याच्यातनं आपली शहरं बर्बाद होत आहेत. आज तुम्ही पुणा मुंबईचा कशाला घेऊन बसलोय, आपण ठाण्याचा कशाला घेऊन बसलोय, अख्ख्या देशामधल्या शहरांची ही हालत आहे. म्हणजे जो करदाता आहे त्याला ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या मिळत नाही आहेत. तुम्ही सरकारांचा खर्च पण बघा ना. तुम्ही सरकारचा खर्च, आज मला साधी गोष्ट सांगा की आता काय तो बांद्रा वरळी सिलिंग झाला, मग त्याला आपण काहीतरी जॉईन करतोय, मग तो पुढे जाणार रस्ता वगैरे वगैरे. हे का करतोय आपण? कारण तिकडे लोकसंख्या वाढत गेली, बरोबर आहे. म्हणजे असलेल्याच लोकांची मुलं जन्माला आली आणि त्याची लोकसंख्या वाढली असं नाही आहे. ते बाहेरून लोक आली, अनेक इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना पाणी कसं पोचणार आहे, ह्यांना रस्ते कसे पोचणार आहेत, प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आहे. बरं, तुम्ही म्हणाल की ह्याच्यासाठी कायदे आहेत, कायद्यांची अंमलबजावणी नाही. मग जर अंमलबजावणी होत नसेल तर ती अंमलबजावणी कशी लोकशाही मार्गाने करायची? जी आपण अंमलबजावणी बघतोय ती लोकशाही मार्गानेच बघतोय, ज्याच्यातनं झालेलं हे सगळं. पण याला ही जी परिस्थिती आहे त्याला मुख्यत्वे राजकारणी जबाबदार आहेत ना, कारण त्यांना मताचं राजकारण करायचं. अर्थातच ना, अर्थातच ज्यांच्या हातात तुम्ही जी गोष्ट देताय म्हणजे कोणावरती टाकणार तुम्ही? नाही, मग ती लोक हे अशा कुठले ड्रास्टिक स्टेप्स घेतील का? मला असं वाटतं आपण तिसरी चौथीकडे चाललोय, आपण भलतीकडे चाललोय. मला राजकीय पक्ष कोणतेही असू देत, सगळ्यांनी काही गोष्टींवरती तर एकमताने विचार करणं गरजेचं आहे. शहरांच्या दृष्टिकोनातनं, शहरांमध्ये किंवा तुम्ही ग्रामीण भाग घ्या. आज ग्रामीण भाग, महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हा जर समजा आपण बघितला तर ह्यातली जी मुख्य जी काय आपण छोटी गावं होती त्यांची आता शहरं झाली आहेत. मुख्य ठिकाणं तिथली त्याची शहरं झाली आहेत. त्यांना म्हणतोय शहरं आपण, पण ते शहरं म्हणून काय अर्थ नाही आहे त्याला. याचं कारण माहितीच नाही आहे. काय होतं, हा थोडासा एक विजनचा पण भाग या सगळ्या याच्यामध्ये येतो. मला आठवते की इथे 97-98 साल असेल कदाचित, मी पहिल्यांदा स्वित्झर्लंडला गेलो आणि तो संपूर्ण देश पाहत असताना काय सुंदर रस्ते, छान त्यांची काय घरं, प्रत्येकाकडे गाडी, असं कोणीतरी रस्त्यावरती कोणी बसलाय असं काही दिसत नाही, कोणी भिकारी दिसलं नाही, काही नाही, सगळं छान उत्तम व्यवस्थित सगळं. मला पहिला प्रश्न पडला, इथला विरोधी पक्ष भांडतो कशावर? म्हणजे जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला विरोधी पक्ष काय सांगतो की मी तुम्हाला काय देईन, सगळंच आहे की, बरोबर आहे. तसा प्रश्न पडतो की ज्या वेळेला आपण इथे देशात किंवा राज्यात ज्या वेळेला त्या लोकांचा एकूण विचार करायची पद्धत ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला समजा एखादा माणूस कोणीतरी मुंबईमध्ये आलाय, जो आपल्या ग्रामीण भागातनं आलाय, तो मंत्री आहे समजा, तर तो मुंबईकडे बघताना, पुण्याकडे बघताना किंवा आपल्या आत्ताच्या असलेल्या शहरांकडे बघताना तो म्हणतो की सर प्रॉब्लेम काय यांचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, मार्केट आहे, सगळे थिएटर आहेत जवळ, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्याकडे तर रस्ते पण नाहीत, आमच्याकडे तर लोड शेडिंग चालू आहे, आमच्याकडे पाणी पण वेळेवरती येत नाही, 4-4 दिवस पाणी पण येत. आता तो पर्स्पेक्टिव्ह घेऊन ज्यावेळेला शहरांकडे पाहतो त्यावेळेला तो म्हणतो की बरं चाललंय की, इथला विरोधी पक्ष कशावर टीका करत असेल असं ते म्हणत असतात. सो मला फक्त एवढंच म्हणायचं की असं नाही आहे की जसं आपण दुबईचं घेऊया ना, एक उदाहरण म्हणून सांगतो. दुबईमध्ये अरबांची सगळ्यात मोठी जर मोठी एक कमाल गोष्ट जर कुठची असेल तर त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याकडे पैसे आहेत, पण ज्या प्रकारे आपल्याला देश उभा करायचा आहे त्या प्रकारचं विजन नाही. आता मी जे बोलतो ते लगेच तुम्ही तिथे जाऊ नका. मग त्यांनी काय केलं, मग अमेरिकन्स असतील, फ्रेंच असतील, कोणी इंग्लिश असतील, कोणी अजून कोणी लोक असतील, ह्यांचा मेंदू बोरो केला, त्यांनी आयात केला तो, आणि त्यांना सांगितलं इथे पैसे आहेत, हे आमचं देश उभा करून द्यायचा आहे. आजही तिकडे जर समजा तुम्ही गेलात तर तुम्हाला जमीन मिळत नाही, त्यांचा कोणतरी एक तिथला कोणतरी पार्टनर का काहीतरी घ्यावा लागतो म्हणे. मग त्यांनी तज्ज्ञांचं मतं घेतली, तज्ज्ञांना सांगितलं की हे आपल्याला करून पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर हे आपल्याला देश उभे राहताना दिसत आहेत. आज आपल्या देशाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपल्या देशात तज्ज्ञ आहेत, पण आम्ही कशामध्ये पडलोय. म्हणजे मला अजूनही एक बाबासाहेबांचं, पुरंदरेंचं बाबासाहेबांचं एक मला
एका व्याख्यानामधली एक गोष्ट आठवते की सगळे इतिहासामधल्या तज्ज्ञांना आपल्याकडे त्यावेळेला यशवंतराव होते, चव्हाण मुख्यमंत्री होते, आणि त्यांनी सगळ्या इतिहासकारांना सगळ्यांना एकत्र बोलवलं. त्याच्यात बाबासाहेब पण होते. आणि त्यांची यशवंतरावांनी बैठक घेतली आणि यशवंतरावांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा जन्म नेमका कधी झाला हे तुम्ही शोधा. आता शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला हे तज्ज्ञांना सांगितलं आपण शोधायला. त्याप्रमाणे इतिहासकार बसले आणि त्यांनी काय जो निर्णय द्यायचा तो दिला. देश म्हणून आपण कधी विचार करणार आहोत आणि देशाची प्रगती किंवा प्रत्येक राज्याची त्याची एक प्रत्येक राज्याचा एक DNA आहे. त्या DNA प्रमाणे जर समजा त्या तज्ज्ञांनी ठरवलं की इथे ही गोष्ट यायला पाहिजे, इथे ही गोष्ट यायला पाहिजे, मग एकाच कुठच्या तरी राज्यावरती प्रगती होते आणि त्याच्यावरतीच लोड येतोय असं होणार नाही. तुम्ही जो लोकशाही मार्ग जो म्हणताय ना, तो लोकशाही मार्ग हा आहे. परंतु याच्यामध्ये जर समजा नुसतंच मतांची गणितं मांडत बसलो आपण तर आपल्या देशामध्ये कधीच प्रगती होणार नाही. आणि मग प्रगतीच्या व्याख्या ह्या त्यांच्या त्यांच्या विजनप्रमाणेच येणार. त्या नाही, आपण सुरुवात जी केली तर पंडित नेहरूंनी सगळ्या क्षेत्रामध्ये आणलंच ना योगदान तर मोठं. त्यामुळं त्यांनी सुरुवात तर चांगली करून दिली. ते म्हणजे हातातनं सुटायला कधी सुरुवात झाली जर ते सुटलं असेल तर, किंवा ते बिघडायला कधी सुरुवात झाली जर ते आत्ता बिघडलेलं आपल्याला दिसतंय असं म्हटलं तर, तुम्हाला काय वाटतं कोणत्या साधारण टप्प्यानंतर ते ज्या प्रकारचं राजकारण, राजकीय नेतृत्व, मतांचं फक्त सत्तेचं राजकारण असं सुरू झालं आणि हे घरंदाळ? काय होतं की ज्या वेळेला नेहरूंचा काळ, नेहरूंना तसं चॅलेंज देणारं कोणी नव्हतं. पण इंदिरा गांधींच्या काळामध्ये चॅलेंजेस सुरू झाली. मग ती राज्यांमधनं सुरू झाली आणि सगळ्यांमधनं. सो जो देशाकडे जो फोकस असायला पाहिजे होता तो अंतर्गत पक्षामध्ये तो फोकस जास्ती. म्हणजे इंदिरा गांधींनी केलेल्या अनेक काही चांगल्या योजना असतील, अनेक काही गोष्टी असतील. परंतु नंतर झालं असं की ह्या सर्व राजकारण्यांचा फोकस अंतर्गत राजकारणामध्ये तो इतका गुरफटले गेले ते सगळेच जण की ज्या प्रकारे देशाकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याप्रमाणे दिलं गेलं नाही देश म्हणून. आणि मग काय तर मग माझं राज्य, माझा मतदारसंघ, माझ्याकडच्या लोकांचं आता मी माझ्याकडे ही योजना आणतो, माझं कर्तव्य संपलं, इथपर्यंतच राहिलं ते. नाही, पण तेही जर प्रत्येकानं आपल्या आपल्या पुरतं जरी केलं असतं तरी मग हा प्रश्न नसताच आला नाही ना. पण तुम्ही जर समजा आपण बघितलं तर त्या लोकांना, जसं मला असं वाटतं कैरो होते नेहरूंच्या काळात होते त्यावेळेला, त्यांनी पंजाबचा पाण्याचा प्रश्न सोडवला तेव्हा. त्याच काळामध्ये मला असं वाटतं यशवंतराव होते. यशवंतरावांच्या काळामध्ये देखील आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चांगली धरणं झाली. पण झालं असं की परत तोच एक पट्टा की परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये या गोष्टी झाल्या. यशवंतरावांचं लक्ष हे त्या भागामध्ये जास्ती काय म्हणू आपण रेंगाळलं गेलं किंवा यशवंतरावांनी इतरही काही योजना आणल्या असतील. परंतु आता मला असं वाटतं की आपल्याकडची सगळ्यात मोठी जर चांगली योजना म्हणून जर आपण बघितलं तर मला असं वाटतं रोजगार हमी योजना. अनेक लोकांनी राज्यांचा, देशाचा विचार केला नाही अशातला भाग नाही आहे, आजही करत असतील. परंतु ज्या प्रकारचा स्कोप त्यांना मिळायला पाहिजे होता त्या प्रकारचा त्यांना मिळाला नाही, त्या लोकांना मिळाला नाही. माझं आजही मत आहे की राजकीय काय तुमचे अभिनिवेश असतील, राजकीय काही तुमचे विचारधारा असतील वगैरे वगैरे, हे सोडून द्या. पण एक 5-10 देशासाठीच्या गोष्टींसाठी की बाबा हे आपल्याला असं असं करायला लागेल आणि ह्याच्यासाठी ही तज्ज्ञ मंडळी आपल्याला सांगतील, त्याप्रमाणे उद्या माझं सरकार असेल तर माझं सरकार, तुमचं सरकार असेल तर तुमचं सरकार. परंतु ह्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत. हे ज्या दिवशी या देशामध्ये होईल त्या दिवशी याला काहीतरी 74चे 75 आणि 75चे 76 याला काहीतरी अर्थ निर्माण होईल. नाही, आपण आत्ता बघतोय असं की म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये, खास करून 20-25 वर्षांमध्ये आपलं राजकारण आणि समाजकारणाचाही पोत बदलला आहे. म्हणजे ते दोन पातळ्यांवर आहेत. एकीकडं प्रादेशिक अस्मिता फार टोकदार होत चाललेल्या आहेत आणि दुसरीकडं राजकारणामधलं, समाजकारणामध्ये जात, धर्म, भाषा याच्या, तर हे सगळं म्हणजे एकूण देशाच्या भवितव्यावर त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मी आता काही देश किंवा बाकीच्या राज्यांचं मला फारसं तिथलं काही कल्पना नाही. परंतु महाराष्ट्राबद्दल जर समजा आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्याच. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता
किंवा जातीवरती मतदान पण व्हायचं, आजही होतं. मला सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की जातीबद्दलचा अभिमान हा आहेच, पण दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेलाय. आणि हे महाराष्ट्राच्या एकूण त्याचा जो एक काय म्हणू त्याला, एक सांस्कृतिक आणि सगळा जो चेहरा महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा होता, ह्याला ते डाग लावणार आहे. की जात असते, प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल काही ना काहीतरी असतं, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं आणि मग त्याच्या जातीच्या नावाने ठोठो करत राहणं, कोणी कुठच्याही जाती, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या 20-25 वर्षामध्ये, 20-1 वर्षामध्ये सुरू झालं. आणि प्रादेशिक अस्मिता हा जर समजा आपण विषय बघितला, तर एक गोष्ट आपण पाहणं गरजेचं आहे की प्रादेशिक अस्मिता म्हणजे काय. प्रादेशिक अस्मिता, एखादा समजा माणूस, आपण मराठी आहोत, आपण जाऊन सांगतो की मी मराठी आहे. मी मराठी आहे म्हणजे काय, मी मराठी भाषा बोलणारा माणूस आहे, बरोबर की नाही. या महाराष्ट्र हा जो भाग आहे, या भागामध्ये आम्ही मराठी बोलणारी लोक, बरोबर, या भागामध्ये तामिळ बोलणारी लोक, या भागामध्ये गुजराती बोलणारी लोक, या भागामध्ये बंगाली बोलणारी लोक. सो भाषा सगळ्यात महत्त्वाची. आणि ह्या भाषा आणि त्यातनं निर्माण होणारी संस्कृती ह्या देश निर्माण व्हायच्या पण अगोदरपासून आहेत, तर त्या मुळात असणारच आहेत. पण माझी भाषा आणि माझी संस्कृती दुसऱ्यांवरती लादण्यासाठी दुसऱ्या भाषेला किंवा दुसऱ्या लोकांना कमजोर करणं, म्हणजे हे आपण किती वर्ष बघतोय की उत्तरेची लॉबी बघते आणि मग दक्षिणेची लॉबी मग कुरकुर करत राहते, मग दक्षिणेतला कोणतरी वरती येतो, मग काहीतरी उत्तरेमध्ये तिकडे लफडी होत. का पाहिजे आपल्याला हे? आपण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा जो आपण भारत आजपर्यंत बघत आलो, ह्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत घडलेल्या आहेत आणि त्याच्यातनं बिघडलेल्या आहेत. मग माझं अस्तित्व काय? मग मी कधी तिकडे बसणार? मला असं वाटतं त्याला एक प्रकारचं देश म्हणून काही प्लॅनिंगच नाही आहे. नाही, आपण देश म्हणून एकत्र तेव्हाच आलो, म्हणजे जेव्हा आपण आपल्या प्रादेशिक अस्मिता ज्या आहेत त्या थोड्या बाजूला ठेवल्या आणि देश म्हणून एकत्र आलो. जेव्हा आपण म्हणजे महाराष्ट्र असेल, म्हणजे ह्या भाषिक समूह जे होते ते पूर्वीही होते, जेव्हा देशही नव्हता तेव्हापासून होते, ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. तेव्हा त्या बाजूला ठेवल्या गेल्या काही काळांपुरता, जेव्हा असं वाटलं की हा देश म्हणून देश एकत्र येईल. पण त्यात शेवटी देश चालवणारा कोण आहेत? माणसंच ना. पण त्यांच्या जर ह्या अस्मिता टोकदार होत गेल्या तर त्या देशाच्या ऐक्याच्या मुळावर आज आपण बघूया ना, आज आपण साधी गोष्ट बघूया की आजपर्यंतचा देशामधला जर समजा पंतप्रधान हा जर समजा आपण बघितला, तर तो पंतप्रधान आज एक कोण तुमचे देवेगौडा किंवा नरसिंहराव, 1-2-3 जण सोडले, सगळे उत्तर प्रदेशात नाहीत, बिहारमधनं पण नाही आहेत, पंजाबमधनं पण नाही आहेत, मध्य प्रदेशातनं पण नाही आहेत, फक्त उत्तर प्रदेशात नाहीत. पंजाबचे झाले ना मनमोहन सिंग एक. पण ते पंजाबचे असं म्हणता नाही येणार त्यांना. तुम्ही म्हणजे ते काय पंजाबमधनं निवडून आले आणि मग त्यांना पंतप्रधान झाले असं नाही आहे त्यांचं. म्हणजे तुम्ही एखादा शीख माणूस बसलाय पंतप्रधान पदावर, पण त्याची मुळं आहेत ना पंजाबमध्ये, ती असतील, पण ते पंजाब म्हणून नाही. मला सांगा, ह्या सगळ्यांनी निवडणुकाच उत्तर प्रदेशमधून लढवल्या. जवाहरलाल नेहरू असतील किंवा इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील, आता मोदी पण घ्या, नरेंद्र मोदी पण घ्या. पण मोदींना पण काही उत्तर प्रदेशचं नाही म्हणणार ना, तो गुजरातीच आहेत ते. बरोबर आहे, परंतु लढवायला उत्तर प्रदेश काय होतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, की मग उत्तर प्रदेश, मग दक्षिणेतले लोक म्हणतात मग आमच्याकडनं का नाही. इथे हा जो भेदभाव सगळा सुरू होतो ना, या भेदभावाची कारणच माणसं असतात ना. मी तुम्हाला आठवत असेल तर मी मागे पण ही गोष्ट बोललो होतो की जो माणूस पंतप्रधान असेल त्याच्यासाठी देशामधलं प्रत्येक राज्य हे समान मुलांसारखं असलं पाहिजे. हा माझा लाडका आणि हा माझा आवडत नाही असं करून होणार नाही ती गोष्ट. सो तसं माणसांकडनं ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला ही परिस्थिती उद्भवते आणि मग त्याच्यामध्ये तो बॅलन्स सगळा जातो. मग तो गेला की मग आपण विचार करतो की अरे मग माझं काय, आमच्या राज्याचं काय, मग आमचा प्रतिनिधी कधी बसणार तिकडे. हे असं वरपासून जेव्हा येतं ते खाली जातीपर्यंत येतं. मला असं विचारायचं होतं की निवडणुका लढण्यासाठी असे भावनिक अस्मितेचे मुद्दे हे सोपे पडतात म्हणून त्याची चलती आहे का सध्या? प्रश्न असा आहे ना की सोपे का पडतात? कारण ते इमोशन्सना हात घालतात. नाही, इमोशन्सना हात घालू देत. म्हणजे अजूनही लोक जर समजा त्याच्यावरती मतदान करत असतील तर प्रश्न हा समाजाचा आहे ना.
समाजाने जर समजा या गोष्टींच्या, उद्या कसं होतं की एक माणूस एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो, दुसऱ्या पक्षामधनं तिथले लोक, तिथला समाज किंवा मतदार हे त्याला निवडून देतात. बरोबर आहे. होतं ह्यातनं असं, जो निवडून येतो त्याला असं वाटतं काहीच फरक पडत नाही, इथून तिथे जा, तिथून तिथे जा, लोक येणारच आहेत मतदान करायला. लोक ज्या दिवशी, समाज म्हणून ज्या दिवशी शिक्षा होईल ना, की नाही हे तू केलं, हे चुकीचं केलंस, इथे परत आमच्याकडे उभं नाही राहायचं, समाज म्हणून ज्या वेळेला मोठा असा दिसेल, समाज मोठा आहे, तुम्ही कोणीही या, आमच्याशी काही लफडं करायचं नाही, फालतूगिरी करायची नाही, अशा वेळेला चांगल्या गोष्टी आपल्याकडे सुरुवात होईल. अन्यथा जर जोपर्यंत ह्या गोष्टी असे खूप मिळतात, तुम्हाला 75 वर्षामध्ये असे हजारो विषय तुम्हाला तुमच्यासमोर येऊ शकतात, परंतु आपल्याकडे काही चुकलं तर शिक्षा होत नाहीत. काही आपण चांगल्या गोष्टी फक्त ऐकतो त्या साहित्यातून, नाटकातून आणि सिनेमातून. आपल्याकडे खरं तर हिंदुत्वाचा सुद्धा जो तो मुख्य प्रवाह व्हायला सुरुवात झाली ती गेल्या 30 वर्षांमध्ये झाली. त्याच्या आधी जनसंघ किंवा शिवसेना असेल किंवा आणखीन हिंदुत्वाची भूमिका घेणारे पक्ष होते, पण त्यांना काही मुख्य धारेचे ते नव्हते. तर ह्या हिंदुत्व जेव्हा मुख्य प्रवाह झाला तेव्हा त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून मग जातीचं राजकारण आपल्याकडे सुरू झालं किंवा त्याला बळ येत गेलं. नाही, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत मला असं वाटतं. आपण जर समजा तो 80, 81, 82चा काळ जर समजा बघितलात तुम्ही, खास करून या सगळ्या गोष्टींना सुरुवात एक शहाबुद्दीन नावाचे त्यावेळेला एक खासदार होते आणि त्यांनी काही मागण्या केल्या होत्या आणि त्याच वेळेला एक शहाबानो प्रकरण मोठं झालं होतं आणि एक फॅनॅटिक मुस्लिम एक समूह मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती, मग रस्त्याच्या रस्ते ब्लॉक करणे आणि मग नमाज पडणे आणि अशा अनेक गोष्टी त्यावेळेला त्या सगळ्या सुरू झाल्या. तुम्हाला आठवत असेल ती 81ची भिवंडीची दंगल, ती पण त्याच्यातनंच झाली, ती शेवटी इथपर्यंत बांद्र्यापर्यंत आली होती. ह्या गोष्टी जशा जशा वाढत गेल्या आणि त्याच्यानंतर कसं आहे की शहाबानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकसभेने बदलला आणि तो बदलल्या मग काहीतरी मला असं वाटतं त्या शहाबुद्दीनने काहीतरी आय थिंक बाबरी मशिदी संदर्भात किंवा काहीतरी असं काही गोष्टी सुरू केल्या. मला तो काळ नीट आठवतोय सगळा. हे प्रकरण दिवसेंदिवस सगळीकडनं डोकी वरती काढतायत. तोपर्यंत सगळं शांत होतं, नॉर्मल होतं त्याच्या अगोदरपर्यंत, तेव्हा हा विषय नव्हता. आणि जेव्हा हे सगळं वाढायला लागलं हे वाढत एका लेवलला असं आलं की ते या देशातल्या हिंदूला असं वाटलं चला एकदा काय ते होऊनच जाऊन दे. कसं आहे, वातावरणात ती जर गोष्ट नसेल आणि तुम्ही जर ती गोष्ट सांगायला गेलात, बोलायला गेलात, तर लोकांना कधी कळणारच नाही हा काय माणूस बोलतोय. ती वातावरणात गोष्ट होती, बोलत कोण नव्हतं. आणि मला असं वाटतंय की ती गोष्ट पहिल्यांदा बोलली गेली असेल साधारणपणे 84ला इंदिराजी गेल्या, राजीव गांधी, आणि राजीव गांधींचं हे 85 वगैरे सगळं झालं त्यावेळेचा तो भाग येतो शहाबानो आणि सगळं प्रकरण. आणि त्या सगळ्या वातावरणाला जर समजा कोणी हाक दिली असेल किंवा बोललं असेल तर ते पहिले बाळासाहेब बोलले आणि त्याच्यानंतरची पहिली निवडणूक ही विलेपार्ल्याची रमेश प्रभूंची निवडणूक झाली. तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला अटलजी हे भाजपाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा गांधीवादी समाजवाद होता. त्या निवडणुकीनंतर अटलजी गेले आणि अडवाणीजी आले आणि मग ते सगळं प्रकरण सुरू झालं. मग रथयात्रा आणि मग तो त्या विटा आणि मग बाबरी मशीद आणि मग राम मंदिर आणि ह्या सगळ्या गोष्टी. ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की ती गोष्ट वातावरणात होती म्हणून ती मोठी झाली, की हे प्रत्येकाच्या मनामध्ये होतं आणि मग कोणतरी बोललं आणि लोकांना वाटलं हे बरोबर आहे. हा एक वेगळा मुद्दा आहे. आता जातीचा मुद्दा हा जो भाग आहे, जातीचा मुद्दा हा त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा भाग झालाय. म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर जातीचा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रात होतच ते, पण महाराष्ट्रामध्ये जातीचा मुद्दा जर सर्वार्थाने जर मोठा झाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर.
मी त्याशी मध्यंतरी बोलताना पण म्हटलं होतं, कोण जेम्स लेन, कुठून आला जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं, बरं तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता, बरं तो आता कोण आहे, कुठे आहे तो माणूस. आणि मग त्या सगळ्या वातावरणामधनं मग एक मराठा समाजातल्या मुलांना, मुलींना, किंवा मग दुसरं हे कोणी, हे तर ब्राह्मणांनी लिहिलं, मग हे अजून कोणी ह्यानी लिहिलं, मग माळी समाज, मग इतर समाज, मग असे उठवून हे सगळं हे डिझाईन आहे. आणि जर समजा तुम्ही बघितलं की मग ते कसं होतं की सगळ्यात सोपं होतं. मग शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, शिवाजी महाराजांचा त्यांच्या कॅरेक्टरवरती कोणीतरी काहीतरी बोललं, मग करणारी ह्या जातीची लोक आहेत, मग हेही बोलले. प्रत्यक्षात काय, मग मी तुम्हाला अगदी साधी गोष्ट सांगतो. ते कोण खेडेकर, कोणतरी खेडेकर म्हणून कोणतरी पुरुषोत्तम खेडेकर, त्यांचा एक मी त्याची कोणीतरी मला पाठवलं यूट्यूबवरती, एक जाधव नावाचा आपला एक मुलगा साताऱ्याचा, त्याने त्यांच्याशी फोनवरती बोललं की तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलं आहे की मोरोपंत पिंगळे आणि ह्या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांना विष दिलं आणि मग त्यांच्या तोंडावरती ते ओरडत होते म्हणून उशी दाबली आणि मग त्यांनी महाराजांना मारून टाकलं. हे संदर्भ तुम्ही कुठून आणलेत किंवा हे तुम्हाला कुठून कळलं? मी तुम्हाला ती व्हिडिओ तुम्हाला पाठवेन मी. तो शेवट असा आहे, ते कोण ते खेडेकर का काहीतरी ते म्हणजे मला जे वाटेल ते मी लिहीन, संदर्भ असायला कशाला पाहिजे, मला असं वाटलं म्हणून मी ते लिहिलं. अहो पण त्या दरम्यान अनेक मुलांची माथी भडकली, परंतु ह्यांच्याही ह्यांनी असं लिहावं ह्याच्या मागे पण एक डिझाईन होतं ना. म्हणजे ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला तो महाराष्ट्र जातीपातीमध्ये खितपत ठेवायचा. पण मला मला अजूनही आठवते, जुने आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक पद्धत होती, आजही असेल मला माहीत नाही. मग तुमचं नाव काय, मग तुम्ही सांगायचं मी राजू खांडेकर. अच्छा, म्हणजे कुणापैकी म्हणायची, कुणापैकीचा अर्थ जात कुठची तुझी, बरोबर आहे. हे इथपर्यंतच होतं. पण आता ह्या जातीचा माणूस, अहो हे सगळं शाळेपर्यंत प्रकरण आलं, कॉलेजपर्यंत प्रकरण आलं. आपण काय बोलतो, म्हणजे आपण महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे खितपत पडलेले जातीचे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये उड्या मारायच्या आहेत. राष्ट्र मोठं झालं तर असलेल्या सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. पण काही जणांच्या स्वार्थासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही दर्या निर्माण करायच्या आणि त्याच्यातनं तुमचं फक्त राजकीय हित काय मिळवून घ्यायचं. हे इतक्या आपण कुठे चाललोय, आपण युपी बिहारच्या लेवलला चाललोय. बरं, जे करतायत ते क्षणिक आहे, पण त्याचा होणारा जो परिणाम जो आहे तो भयंकर आहे. आत्तापासून जर समजा आपण आपल्या मुलांना, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना, मुलींना ह्यांना जर समजून सांगितलं नाही की हे तुमच्याशी खेळतायत, ह्यांना तुमच्यात काही इंटरेस्ट नाही आहे. साधी गोष्ट घ्या ना, मराठा आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण, झाला खेळ सगळा. मी हे कधीपासून सांगतो, हे होणार नाही. मला आजही आठवतं की या महाराष्ट्रामध्ये इथे एक मोर्चा निघाला, बरीच वर्ष झाली त्याला, काँग्रेसचं सरकार असतानाची गोष्ट, ज्याच्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते, शिवसेनेचे होते, काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, अजून कोणी होते. मी म्हटलं की सगळ्यांना जर मान्य आहे मग प्रॉब्लेम कुठे आहे, प्रॉब्लेम कोण करतंय? कारण आपल्याकडे देशामध्ये प्रश्न सुटणं हा प्रॉब्लेम समजतात, तो रेंगाळत राहणं याच्यावरती अनेक लोकांची घरं भरत असतात. आणि हे जातीचं राजकारण, मला असं वाटतं जोपर्यंत महाराष्ट्रामधलं जातीचं राजकारण संपत नाही. म्हणजे तुमचा मध्यंतरी एका पुस्तकाचं तिची प्रस्तावना मी लिहावी म्हणून माझ्याकडे आलं. पुस्तकाचं शीर्षक होतं काय असतं. तर मी म्हटलं की मी काय जात बी त्याच्यावरती मी काही लिहित नाही. म्हटलं नाही, पण आम्हाला प्रस्तावना तुमच्याकडनं पाहिजे. मग मी त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये लिहिलं की मला महाराष्ट्रामधली किंवा कुठचीही
मला जर सगळ्या समाजामधली जर सगळ्यात चांगली संस्कृती जर कुठची मला वाटत असेल तर ती खाद्य संस्कृती आहे. आणि ती संस्कृती म्हणजे त्या काहीतरी काय असतं या विषयावरती त्याच्यात सगळ्या डिटेल्स होत्या की कुलदैवत कुठची, खाण्यापिण्याचे प्रकार कुठचे वगैरे. त्याच्यात त्या प्रस्तावनेत मी शेवटी लिहिलं आहे की जसं ह्या मी चुकत नसेल तर गुप्ते आजींनी जसं हे पुस्तक लिहिलेलं आहे तसं माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक जातीतल्या आजीने असं पुस्तक लिहिलं पाहिजे आणि आपली संस्कृती अशी टिकली पाहिजे. पुढच्या येणाऱ्या सगळ्या काही म्हणू आपण त्याला मुलामुलींना सगळ्यांना हे समजलं पाहिजे. महाराष्ट्राचं हे वैभव आहे, हे वैभव समजलं पाहिजे. ते वैभव न समजता आपण हाणामाऱ्या करतोय. कोणीतरी येतंय आणि कोणीतरी स्वार्थासाठी म्हणून तुमच्या जातींमध्ये तेढ निर्माण करते. कोणीतरी पुस्तकं लिहितंय आणि सांगतंय त्याला काही संदर्भ नाही, त्याच्या मागा पिछा काही नाही त्याला. ह्या सगळ्या गोष्टीची आत्ताची आपण जर परिस्थिती पाहिली तर मला प्रश्न पडतो, आपण 75 वर्षामध्ये प्रगती केली की आपली वैचारिक अधोगती झाली? आणि मग प्रगती केली असेल तर प्रगती कोणत्या क्षेत्रात आणि अधोगती झाली असेल तर कोणत्या क्षेत्रात? मला असं वाटतं ह्याची मोजमाप करण्यासाठी एका समितीचं गठन करणं गरजेचं आहे. या 75 वर्षांमध्ये तुमच्या दृष्टीनं या देशाच्या घडणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन देणाऱ्या तुमच्या मते व्यक्ती कोण आहेत? ते फक्त राजकारण किंवा असं नाही, एकूण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मी एकदा मागे आशाताईंचा सत्कार होता त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की आपल्या देशातले साहित्यिक, आपल्या देशातले संगीतकार, आपल्या देशातले चित्रपट दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, नाट्य कलाकार, चित्रपट कलाकार, चित्रकार आणि अजून विविध क्षेत्रातले असे कवी वगैरे, ह्या सगळ्या लोकांचे आभार मानावे तितके कमी आहेत. कारण हा देश त्यांच्यामध्ये गुंतून पडला म्हणून जी वाट लागत गेली या देशाची त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. हे नसते तर त्या प्रश्नांकडे लोक, हे जर नसते तर या देशात अराजक कधी झालं असतं. एक निश्चित वाटतं, म्हणजे आता हे काही तुम्ही ह्याला राजकीय उत्तर पकडू नका, मी ते खूप वाचल्यामुळे, अनेकांकडून वाचल्यामुळे, ज्या व्यक्तीच्या अफाट कल्पनेला किंवा त्याच्या परदेशातल्या लोकांनी जेव्हा सॅल्यूट केलेलं आहे किंवा विचारांना सॅल्यूट केलेलं आहे, मला असं वाटतं की आपण जर देशानेच नीट वाचल्यानंतर बोलतोय मी, महाराजांचा विचार केला असताना तर बऱ्याचशा गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. पण आमच्याकडे देशाचं शिवाजी महाराजांकडे बघण्याचे दृष्टिकोन पण वेगवेगळे होते. पंडित जवाहरलाल नेहरूंचे वेगळे होते. सुभाषबाबू तर सिंहगडावरती जेव्हा आले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही कवी होते, काही साहित्यिक होते. आणि त्यावेळेला सुभाषबाबूंनी असं सांगितलं होतं की त्या कवींना, बंगाली कवी होते, काही साहित्यिक होते, त्यांना सांगितलं जे काही याच्या पुढे लिहायचं असेल ते ह्या व्यक्तीवरती लिहा. ह्या व्यक्तीवरती जितकं लिहाल तितकं स्वातंत्र्य एक एक पाऊल पुढे येईल. त्या व्यक्तीचा जर नीट विचार केला असता या देशाने, शिवाजी या 3 अक्षरांचा, तर मला असं वाटतं की आपण खूप वेगळं चित्र पाहिलं असतं. आता राज्य, तुम्ही कलाकारांचा आणखीन ज्यांनी आपल्याला रिझवलं इतका काळ, त्यांच्याबद्दल आपण बोलताना म्हणजे गेल्या काही काळामध्ये एक प्रश्न जो खूप वारंवार येतो तो म्हणजे स्वातंत्र्य, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा. तर कलाकारांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे, तुमचा अनुभव, आणि असावं का? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कलाकृती, व्यंगचित्रसुद्धा कोणाच्या तरी भावना दुखावतात, मग त्याच्यावर हाणामारीचे प्रसंग येतात. काहीतरी लिहिलं तर मग मला माझं स्वातंत्र्य आहे, पण समोरच्याला ते 20-25 वर्षापूर्वीपर्यंत हे स्वातंत्र्य होतं. 25-30 वर्षापूर्वीपर्यंत हे स्वातंत्र्य होतं. समाज पण तसा होता, त्यांना पण त्या गोष्टी तशी घ्यायचे. म्हणजे एखाद्या लेखकाचं बोलणं, एखाद्या व्यंगचित्रकाराचं व्यंगचित्र किंवा एखाद्या संपादकाचं म्हणणं, एखाद्या वक्त्याचं म्हणणं, हे समाज समजून घ्यायचा.
टीका असेल तर रागही यायचा किंवा काही व्हायचं. गेल्या 25-1 वर्षात जर समजा आपण बघितलं तर हे आक्रसत गेले. हां, म्हणजे समजून घ्यायचं, नको त्या गोष्टींना आपण अपशब्द वापरले ह्याने वगैरे या लेवलला जायला लागलं. हे तर सर्रास वापरले जायचे. म्हणजे आता मराठी भाषेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तर लोकांना असं वाटायला लागलं आता हे अपशब्द आहेत. आणि अनेक असे खास करून पत्रकारितेमध्ये पण हे खूप सुरू झाले की ह्यांनी असा असा अपशब्द वापरला. तर मला असं वाटतं काही जुने लेख वाचलेले नसतील त्यांनी की मराठी भाषा कशी वापरली गेली आजपर्यंत. बरं, स्टॉलवर्ड सगळे मोठमोठ्या लोकांनी कशी भाषा वापरली आहे महाराष्ट्रातल्या हे त्यांना माहीत नसेल. आणि तुमचं स्वातंत्र्य म्हणजे ह्या प्रकारचं तुम्ही काय काढू शकता किंवा कसं घेऊ शकता, हे तुमचं स्वातंत्र्य हे त्या त्या वेळेच्या समाजाच्या त्याची त्या वेळेच्या समाजाचं बौद्धिक पातळी कशी आहे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे हेच आज म्हणजे साधी गोष्ट आपण जर समजा आता माझ्याकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्रांचं एक पुस्तक आहे, त्याशी अजून मला एकाने भेट दिलं. आता ते व्यंगचित्र आज केलं असतं तर बघा बाबासाहेबांचा अपमान झाला. पण तेच व्यंगचित्र 50 वर्षापूर्वी आली होती, त्याचं पुस्तक आहे. आता आपण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना म्हणजे भारताच्या बद्दल विचार करताना अर्थातच महाराष्ट्र ह्या 75 वर्षांमध्ये किती पुढे गेलाय, तुम्हाला त्याच्याबद्दल किती समाधान किंवा आनंद आहे वेगवेगळ्या क्षेत्रांचा आपण विचार केला तर? मी पुन्हा मगाशी आपण ज्याच्यावरती बोललो तोच विषय आहे की आमच्याकडे मेडिकल कॉलेजेस वाढली आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस वाढली आणि मग मेडिकल कॉलेजच्या फिया पण वाढल्या आणि मग त्यांची डोनेशन्स पण वाढली आणि मग इंजिनिअरिंग कॉलेजची कशात मोजायचं आहे? आपण मोजतोय कशामध्ये की आमच्याकडे पूर्वी आम्ही पूर्वी 22 तास लागायचे पुण्याला जायला, आता आम्ही 2 तासात जातो. जाऊन करतो काय? त्या शहराचं वाटोळं झालं. याचं कारण असं आहे की आपण एखादी गोष्ट करत असताना आपण त्याचं पुढे काय होणार आहे याचं विजन प्लॅनिंग आपल्याकडे नसतं. आणि मग आता कसं झालंय माहिती ना, आता हळूहळू त्या पुलंच्या ह्याच्यामध्ये मुंबईकर आहे नाही का, तसं हल्ली सगळेच जण सगळ्याच शहरांमध्ये बोलताना दिसतात. पूर्वीचं पुणे राहिलं नाही, तसं प्रत्येक शहरांमध्ये आहे. पण ते का राहिलं नाही? तो त्याचा टुमदारपणा, त्याचं ते गोंड, एक त्या शहराचं असणारं गोंड. आज डोंबिवली बघा काय झालंय, ठाण्याची काय परिस्थिती आहे. असं कोणतं शहर मला सांगा ना, आपण प्रगती मोजायची कशात हे पण आपल्याला कळलं पाहिजे ना. बहरत जाण्याऐवजी बकाल होत गेली, बकालच झालंय सगळं. म्हणजे आता पण जे आपल्याकडे कोल्हापूर, सांगली आणि या भागामध्ये जे पाणी शिरलंय, पाणी कशामुळे शिरलंय? नाल्यांमध्ये तुमच्याकडे डेब्री जी येते, सगळ्या इमारती तोडल्या जात आहेत, नवीन बांधल्या जात आहेत, ते सगळं जात आहे कुठे? हे सगळे नाल्यांमध्ये आणि नद्यांमध्ये सगळे आमच्याकडे टाकलं जातं. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही आहेत. आणि मग त्याच्यामधनं ज्यावेळेला अशा प्रकारचा पाऊस येतो, मग त्याच्यामधनं पाणी येतं आणि मग करोडो रुपयांचं आपण नुकसान करून टाकतोय क्षुल्लक गोष्टींसाठी ज्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही. म्हणजे मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, आज कशी बशी ती मिठी नदी एक आहे, तिलाही नदी म्हणावं का म्हणता येत नाहीये. आज जर अशी परिस्थिती असेल तर तुमच्याकडे येणारं पाणी हे कुठून तरी वाट काढणारच आहे ना. मग ते वाट काढत तुमच्या घरातच येणार. आपण परवानगी देत असताना, मग ती नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेची असेल, परवानगी देत असताना आपण विचार करतोय का? म्हणजे ठाण्याला एक सोसायटी आहे तिथे, मला मी नाव विसरलो त्याचं, तिथे पहिले 5 तलाव होते. ते तलाव बुजवले गेले, त्याच्यावरती एक सोसायटी मोठी उभी राहिली आणि आता त्या सोसायटीला टँकरने पाणी जाते. ह्याला प्रगती म्हणायची का अधोगती म्हणायची, काय म्हणायचं मला एकदा समजून सांगा. महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला फार ठसठशीतपणाने वाटतात की आपण ह्या निर्विवादपणाने उत्तम केल्या? आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी मागे पण माझ्या एका भाषणामध्ये मी म्हटलं होतं, बाळासाहेब हा माणूस खूप सरळ, स्वच्छ, सरळ विचार करणारा माणूस होता. पण मनात त्यांच्या एक गोष्ट होती की त्यावेळेला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये असे अनेक भाग होते की जिकडे खरंच त्यावेळेला
कमी झोपड्या होत्या. एक धारावी, त्यावेळेला आपण बोलायचो धारावी. परंतु झोपडपट्टीवासियांना फुकट घरं ही जी योजना आहे, या योजनेने महाराष्ट्राच्या शहराला बकालपणा आला. तुम्ही 95च्या आधीची मुंबई, 95च्या आधीचा ठाणं, 95च्या आधीचं पुणं, 95च्या नंतरची मुंबई, 95च्या नंतरची आपली शहरं तुम्ही नीट बघा. झालं असं की ती योजना होती महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना फुकट घरं. परंतु तो जो प्रशासनाकडनं जो कंट्रोल पाहिजे होता की इथे दुसऱ्या झोपड्या येणार नाहीत, देशभरातनं लोक आले आणि झोपडपट्ट्या बांधायला सुरुवात केली. आणि बिल्डरांनी ह्या योजनेचा फायदा असा घेतला की झोपड्या, जिथे रिकामी जागा आहे, झोपड्या बसवायच्या, मग ती SRA स्कीम म्हणून काही दिवसांनी डिक्लेअर करायची, मग तिथे टॉवर बांधायचे, मग त्या झोपडपट्टीवाल्यांना उचलायचं, दुसरीकडे द्यायचं, त्यांनाही पैसे मिळायचे त्या सगळ्या गोष्टीतनं. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमधनं, म्हणजे आता झोपडीमध्ये राहणं हे काही चांगली गोष्ट नाही. त्या झोपडपट्टीधारकांना जर समजा चांगली घरं मिळाली, जे मुंबईमध्ये वर्षानुवर्ष इथेच राहतात किंवा इथलेच आहेत, त्यांना घरं मिळाली, चांगली गोष्ट आहे. पण त्या एका योजनेतनं जो लोंढा आला तो आजही येतोय. आवरणं कठीण झालंय. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे महानगरपालिका आणि प्रशासनाचं, राज्य सरकारचं दुर्लक्ष. कारण मग तिथे मतांचे अड्डे व्हायला लागले. मग त्या मतांच्या अड्ड्यांवरती मग झोपड्या हलवायला तयार नाही कोणी. मग तिथे बांगलादेशी यायला लागले. डोळ्यात देखत ही बांद्र्याला इथे रेक्लेमेशनकडे जाताना सगळे बांगलादेशी आहेत. डोळ्यात देखत झालं. अनेकदा कंप्लेंट्स करून झाल्या, कारवाई नाही. ज्या प्रकारचं लक्ष प्रशासनाकडनं द्यायला पाहिजे किंवा ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे ती जर होत नसेल, आणि जर नुसतंच लोक येत आहेत, कुठेही राहत आहेत. हे बघा, 4 प्रकारच्या जागा असतात. मी अनेकदा हे उदाहरण दिलंय. एक केंद्र सरकारची जागा असते, एक राज्य सरकारची जागा असते, एक महानगरपालिकेची जागा असते, आणि चौथी खाजगी जागा असते. बरोबर आहे. केंद्राच्या, राज्याच्या, महानगरपालिकेच्या जागांवरती झोपडपट्ट्या होतात. बाहेरून जे लोक येतात ते तिकडे झोपडपट्ट्या बांधतायत, फुटपाथवरती झोपडपट्ट्या बांधतायत, कुठेही. गोदरेजच्या जमिनीवरती झोपडपट्ट्या का नाही बांधत? कारण त्याला आईबाप आहे. आणि ज्यांना आम्ही मायबाप सरकार म्हणतो, त्या मायबाप सरकारचं त्यांच्या जमिनींकडे लक्ष नाही. कारण आत्ता बसलोय, जेवढं फावडं मारता येईल तेवढं मारा, निघा. म्हणून काही गोष्टींवरती तुम्हाला सर्वपक्षीय एकमत झाल्याशिवाय ह्यातनं काही मार्ग निघणार नाही. आणि मग आपण अशाच काहीतरी चर्चा करत बसू पुढच्या 80व्या वर्षी. म्हणजे 80 जेव्हा वर्ष पूर्ण होतील तेव्हा, किंवा 90 वर्ष पूर्ण होतील तेव्हा, बाबा कुठे गेला देश आणि कुठे गेला महाराष्ट्र? आता हा जो तुम्ही म्हटलात की मोफत झोपडीवाल्यांना मोफत घराची योजना आली आणि मुंबईच्या बकालपणाची सुरुवात झाली. काही समाजशास्त्रज्ञ जेव्हा मुंबईच्या डिइंटेलेक्च्युअलायझेशनच्या बद्दल बोलतात, म्हणजे बौद्धिक जी एक समृद्धी होती मुंबईची, ती नंतरच्या काळामध्ये त्याला ओहोटी लागली. तर त्याचं श्रेय किंवा अपश्रेय ते शिवसेनेकडे देतात की शिवसेनेमुळं मुंबईचं ती समृद्धी आटली, बौद्धिक समृद्धी. आणि मग त्यामध्ये गुंडापुंडांना प्रतिष्ठा मिळत गेली. शिवसेनेत जायचं, प्रतिष्ठा मिळवायची, स्थानिक पातळीवर शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, आमदार, नगरसेवक, खासदार असं बनून राहिले. आणि त्याच्यामध्ये हे गेलं असं. तर तुम्हाला ह्या त्यांच्या नाही, तो काय तर त्याचं शिक्षण हे किती आणि काय किती आहे कळलं का, कुठच्या व्यक्तीचं, याच्यावरती जाण्यापेक्षा तो तुमचं काम व्यवस्थित करून देतोय की नाही, महानगरपालिकेचं त्याला कामकाज समजतंय की नाही, या गोष्टी समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आज माझ्या पक्षामध्ये देखील अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे बाबा काही जण अशी असतील की ज्यांच्याकडे शिक्षण नसेल पण काम तगडं काम आहे. म्हणजे तुम्ही आता जर समजा करोनाच्या काळामध्ये बघितलं तर अनेक पोरांनी असंख्य प्रचंड काम केलं. आणि मग प्रश्न असा आहे ना की जी बौद्धिक पातळी म्हणून जी बोलत होतो त्यातल्या काही जण बौद्धिक ज्यांची पातळी वरती होती, राजकारणाचा स्तर खाली जाण्यामध्ये, पण स्तर खाली जाण्यामध्ये काय हा फक्त काही इथला फक्त भाग नाहीये, मुंबईचा भाग नाहीये, महाराष्ट्राचा भाग नाहीये, देश पातळीवर बघा ना तुम्ही. म्हणजे जर समजा आपण मंत्रिमंडळ जर समजा बघितली त्याच्यातनं पण तुम्हाला समजेल
म्हणजे आतापर्यंत भारतामधलं सगळ्यात बेस्ट मंत्रिमंडळ जर कुठचं असेल तर 1947 ते 52 हे नेहरूंच्या काळामधलं मंत्रिमंडळ. या मंत्रिमंडळासारखी तुलना तुम्हाला कुठच्याच मंत्रिमंडळाची करता येणार नाही. जो त्यातला तज्ज्ञ तो त्या खात्यावर, मग तो निवडून आलेला असो किंवा नसो. त्या आता निवडणुका पण झालेल्या नव्हत्या, अर्थात 52ला निवडणुका झाल्या, पण तो जो त्यातला तज्ज्ञ तो त्याच्यावरती बसणार. आणि हे ज्या दिवशी होईल, आता समजा मनमोहन सिंग जो त्यातला तज्ज्ञ माणूस आहे, तो तज्ज्ञ ज्यावेळेला फायनान्स मिनिस्टर म्हणून झाला त्यावेळेला देशाची अर्थकारण गतीने पुढे जायला लागलं. ज्यावेळेला ती व्यक्ती ज्यावेळेला पंतप्रधान म्हणून बसली त्यावेळेला देशाची प्रगती किंवा आर्थिक त्याची प्रगती जास्ती चांगली व्हायला लागली. तर त्या ठिकाणी ती जर समजा व्यक्ती आल्या आणि पॉझिटिव्ह व्यक्ती, म्हणजे बुद्धिमान आहे पण निगेटिव्ह माणूस आहे, उपयोगाचा काही नाही. शेवटचा प्रश्न म्हणजे आता आपण मगाशी कलाकारांच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याबद्दल वगैरे आपण बोललो. युवा पिढी जी आहे आपली, तर त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनी महाराष्ट्राबद्दल खूप वाचलं पाहिजे, खूपच वाचलं पाहिजे त्यांनी. आणि महाराष्ट्र फिरला पाहिजे त्यांनी. जातीचा विचार न करता महाराष्ट्राकडे त्यांनी पाहिलं पाहिजे. राजजी, थँक्यू. या निमित्तानं अनेक तुमच्या मनातले विचार या देशाबद्दलचे, राज्याबद्दलचे आणि समाजाबद्दलचे तुम्ही उलगडले. थँक्यू व्हेरी मच.